लवकर हे केलं मी पाठीमागे एक फोडा आणखी तू ते फोडा टँक आपल्याला दिसत हाँ सगळं बदलते लाईट बिल एक होता भरपूर झाला तिथे ठेव का पप्पानी बस मेन आमचा वाली आहे गॅसचा हे वाला आम्ही इथं पण वापर करू शकतो, इथं पण वापर करू शकतो, याच्यावर पण करू शकतो, याच्यावर पण करू शकतो. हे जर बंद केला ते व्यवस्थित चालू राहते, त्याला काही हरकत नाही, जास्त होत नाही, काही होत नाही. आपल्या वापरण्याप्रमाणे हे करू शकतो आपण. कमी केलं कमी, जास्त केलं जास्त, हे आपण तसंच करू शकतो. प्रल्हाद लक्ष्मण पुयड, राहणार शिंदी, तालुका उमरी, जिल्हा नांदेड. म्हणजे ते गावामध्ये बुरुजावर गडीवर घर होते. इथं आलो शेतामध्येच मी घर बांधलं. इथं घर बांधल्यावर मला एक कल्पना आली की बाबा आपले गुरंढोरं इथं राहतात, मग आपण गोबर गॅस केला पाहिजे अशी एक कल्पना आली. मग विचारणा केलो, मी बाहेर जाऊन विचारल्यावर मला ती चांगली कल्पना मिळाली. आम्ही तिघं भाऊ होतो, 35 माणसाचा माझा परिवार आहे, तर आम्ही एकत्र आहोत. तर त्यावेळेला मी तीन 8x8चे 3 प्लांट बनविले आणि प्रत्येक प्लांट मध्ये 3 दिवसाला एकदा आम्ही 25 ते 20 किलो शेण टाकतो, 3 दिवसाला एकदा. तर आमच्या परिवाराला अजिबात एक दिवस सुद्धा कधी आम्हाला आपल्याला जळतर नाही किंवा झळ लागली, पाणी लागलंय, आपल्याला गॅस नाही, असं कधी जाणवलं नाही. आता जवळपास 15-16 वर्ष झाला आम्ही इथं आलो. 15-16 वर्षात आम्हाला कधी एक दिवस सुद्धा आम्हाला कमी पडलं नाही. काय सांगाल आता जनतेसाठी आता
जनतेसाठी बघाव, विचार कराव. आपल्याकडे डोरा आहेत, आपण कनिष्ठ शेतकरी व्हा. शेतकऱ्याला ढोराशिवाय विलाज नाही. तर ते ढोर पण दोन बाजूने उत्पन्न देते. एकतर दूध, तिसरं खत आणि तिसरं एक गॅस. केलं पाहिजे. तुझं आहे तुझ्यापाशी जागा चुकलाशी म्हणलं. आता चुकून कुठं कोण्या देशाकडे बघायचं नाही. आपल्या स्वतः तयारीनं जर असं जर केलं तर कोणालाच कोणाकडे हात पसरायची अजिबात गरज नाही. कसा वापर होते आणि काय वाटतं तुम्हाला? माझं नाव कुंता विठ्ठलराव पियट. मी शिंदी, उमरी तालुका, जिल्हा नांदेड या ठिकाणी राहता. आम्ही गोबर गॅसचा वापर करता. खूप बाहेर आता गॅसचा तुटवडा चालू आहे, पण आम्हाला याची जाणीव नाही. कारण की आमच्या घरी इतकी छान सुविधा आहे गोबर गॅसची. शेणापासून तयार होतो. आमच्या 30-40 माणसाचा स्वयंपाक आम्ही त्याच्यावर भाकर, भाजी, चपाती वगैरे सगळं करू शकतो. आणि खूप छान सुविधा आहे. आम्ही इथं आलं तसं आम्ही सिलेंडर वापरलं पण नाही, वापरणार पण नाही. खूप छान स्वयंपाक सगळं व्यवस्थित होतो आम्हाला. आज बाहेर देशात इतकं रांग लागली की गॅससाठी खूप असं लोक परेशान व्हायले. शहरामध्ये तर खूप हाल आहेत, पण आम्हाला याची खूप छान मदत होते की इतकं छान स्वयंपाक व्यवस्थित सगळं होते. आणि याच्यापासून काही धोका नाही, असं पोस्ट होईल, काही गॅस सुटल वगैरे असं काहीच नाही. व्यवस्थित छान पद्धतशीर आपल्या चुलीपेक्षा छान सगळं पद्धतशीर होते गॅस. प्रत्येकाकडे हे जनावर हे प्रत्येकाच्याकडे राहतात शेतामध्ये. प्रत्येकानं जर ही जर सुविधा प्रत्येक जे केलं, महिलाला पण चांगलं आणि सगळं चांगलं. एक तर आपल्या शेतात पण त्याचा खताचा वापरू शकतो आणि आपल्याला पण त्याचा घरी गॅस असा करून जर घेतलं तर हे खूप चांगलं होते सगळ्याला. पण डोळ्याचा वगैरे त्रास वगैरे, दुखणं वगैरे असं काही बी होऊ शकणार युद्धाचा परिणाम झाला तुम्हाला काय वाटलं? नाही. आमचं काही नाही. आपल्याला हो प्रत्येकानं जर अशी आपल्या घरच्या घरी जर जनावरांपासून जर सुविधा केली तर आपल्याकडे गॅसची कमी पडणार. आपल्याला वापरते बाहेर देशाकडून काही अशा लागणार आपल्याला गॅसची. बाहेर बघल्या की हॉटेलवर सुद्धा मोठमोठ्या चुलीपेटीला आहे, पण आमच्या ग्रामीण देशामध्ये कुठे बी चुलीपेटाची गरज पडणार. अशी जर सुविधा प्रत्येकानं जर लक्ष धरून केलं तर. आणि गॅसचा तुटवडा चालू आहे, अख्ख्या देशात युद्ध आहे. नमस्कार, माझे नाव प्रणाली विठ्ठलराव पुयट. मी सिंधी गावची कन्या आणि उमरी तालुका, नांदेड जिल्ह्यात इथली आहे. आणि आमच्या घरामध्ये बायोगॅस आहे. आणि भारत देश युद्ध चालू आहे. भारतांना दुसऱ्या देशाला मागणी चालू आहे, आम्हाला गॅस द्या, गॅस द्या. अनेक हॉटेलमध्ये आम्ही बाहेर जातो ना, मी कुस्ती खेळायला दुसऱ्या स्टेटमध्ये कुस्ती खेळायला जाते, तर आम्ही तिथं बघतो हॉटेलमध्ये चुली पेटवलेल्या आहेत. गॅस नसल्यामुळे गॅसची कमतरता पडत आहे त्यांना. आणि जेवणाचा पण दर वाढलेला आहे. शहरातली लोक खेड्यात येत आहेत. आजकाल कोरोनामध्ये तसं झालं, शहरातली लोक खेड्यात येऊन राहिलेली. कोरोनाच्या विरुद्ध जास्त झालेलं आहे. कोरोनापेक्षा शहरातली लोक खेड्यात जास्त राहिलेले आहेत. आणि आमच्या घरात बायोगॅस आहे. मला अजून माहिती नाही HP गॅस आमच्या घरात कधी आणला आणि कधी बाहेर नेला ते अजून मला, मी जसं जन्मले तसं मला एक पण वेळेस माहित नाही आम्ही बाहेरचा गॅस कधी आणला, कधी नेला, कधी संपला ते पण मला माहिती नाही. आमच्या घरात त्या गॅसचं गरजच पडत नाही, कारण की आमच्या घरात बायोगॅस आहे. बायोगॅसद्वारे आमच्या घरात 40 जणांचा स्वयंपाक होतो व त्या स्वयंपाकात आमचं पूर्ण घरचा परिवार आणि बाहेर जे आमचे कामाला जे असलेले माणसं आहेत ना, त्यांचं पण जेवण होतं. कधी कार्यक्रम असला 200-300 माणसांचा तर तो पण स्वयंपाक होतो. माझी एवढीच इच्छा आहे की जे तुम्ही गॅसला रांग लावता ना, ती रांग लावू नका. तुम्ही घरात तुमच्या जनावर आहे, सगळंच आहे, तुम्हाला शेताला खत पण होईल आणि तुमच्या घरी गॅस आणायची गरज पडत नाही, पैसे घालवायची पण गरज पडत नाही. आणि तो गॅस तुम्ही घरी आणून बायोगॅस तयार करा, शेण टाकून जनावरांना, आणि शेतामध्ये खत पण तयार करा. माझी एवढीच इच्छा आहे. आणि मी एक गृहिणी आहे. मगाशीच आमच्या बायोगॅसवर मी करून दाखवलेलं आहे. आणि माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी घरात जनावर आणा आणि बायोगॅस तयार करा, शेताला खत पण. आपल्याला कोणावर अवलंबून राहायची गरज पडत नाही. आपण जर स्वतः जर निर्मिती केली तर दुसऱ्या देशावरून अवलंबून राहायची गरज पण पडणार नाही आपल्याला.